या इंग्रजांचं रक्त असलेल्या या फडणवीस सरकारनं ट्रेन बंद केल्या, आमचे लोक बाहेर अडवण्याचं काम केलं, सीएसटी कडे येणाऱ्या सर्व लोकलच्या फेऱ्या बंद केल्या. प्रचंड अडवणूक या ठिकाणी आमच्या धनगरांची चाललेली आहे. महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी जिवंत आहेत का? धनगरांच्या मतावर आमदार खासदार झालेले जिवंत आहेत का? ज्यांना धनगरांची मतं लागतात हे जिवंत आहे का? या देशातला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली मीडिया जिवंत आहे का? मी सकाळपासून मीडियामध्ये बातम्या पाहतोय, एकाही चॅनलला आझाद मैदानाचे दृश्य दाखवले जात नाही. अरे या महाराष्ट्राचा 2 नंबरचा समाज, 2.5-3 कोटीचा धनगर समाज, याच्या व्यथा याचे दुःख मांडायला मीडियाला वेळ नाही. या धनगरांबद्दल थोडी आस्था तुम्हाला नाही? अरे थोडी तरी जनाची नाही तर मनाची बाळगली पाहिजे प्रत्येकानं. लोकप्रतिनिधी असो, समाजसेवी असो, मीडियावाले असो, भावांनो, आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरज आहे. आज आम्ही संकटात आहे. आज आमच्यावर हा अन्याय होतोय, हा उघड्या डोळ्याने आपण पाहते. रात्रीपासून सगळ्या गाड्या बाहेर आणणं सुरू आहे. ट्रेन सगळ्या सीएसटी कडे जाणाऱ्या बंद केल्या, लोकल सगळ्या जाणाऱ्या बंद केल्या. फडणवीस साहेब, तुम्ही जितकं आमचं दमन कराल, जितकं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, लक्षात ठेवा. धनगरांच्या मतावर मुख्यमंत्री झाले, लाज वाटली पाहिजे फडणवीस साहेब तुम्हाला. धनगरांवर अन्याय करताना, धनगराचा आवाज चिरडताना थोडी तरी लाज आहे का? जनाची नाही तरी मनाची फडणवीस साहेब तुम्हाला. जाहीर बोलले ना तुम्ही, धनगरांच्या मतावर सत्ता आली, धनगरांच्या मतावर मुख्यमंत्री झालो, धनगरांच्या मतावर आमदार झालो, पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. हे उपकाराची परतफेड करता तुम्ही धनगरांच्या. बांधवांनो, मी आझाद मैदानात येणार आहे. आणि आता दुसरी एक विनंती करतो, जिथं गाड्या अडवल्या ना तिथं रस्त्यावर बसा. आता कशाबद्दल गाड्या अडवता? आझाद मैदान काय फडणवीसच्या बापाचं आहे का? काय येऊ देत नाही आम्हाला आझाद मैदानात? मुंबई आमची नाही का? या मुंबईमध्ये येण्याचा आम्हाला अधिकार नाही का? काय चाललंय हे? अरे तुमच्यापेक्षा इंग्रज बरे. तुम्ही आम्हाला आंदोलन उपोषण करू देत नाही, तुम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी आम्हाला बोलू देत नाही. आमच्यावर झालेला 80 वर्षापासूनचा अन्याय आम्हाला बोलायचं तुम्ही बोलू देत नाही. तुम्ही दिलेलं आश्वासन पाळत नाही. माझी मुंबईमध्ये मीडिया ही सगळ्यात स्ट्रॉंग आहे. मीडिया प्रतिनिधींना हात जोडून विनंती, भावांनो, इकडे तिकडे गेल्यापेक्षा आझाद मैदानाकडे या. या फडणवीसचा पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या धनगरांवर